नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे, जी तुम्हाला अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कराल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। GSR हे उपकरण कशासाठी वापरतात? तर ऑप्शन आहे अ मेंदूचे स्पंदन, ब हृदयाचे स्पंदन, क डोळ्याची क्षमता, ड हाडांची ठिसूळता। तर उत्तर आहे ऑप्शन क डोळ्यांची क्षमता। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। जगातील पहिला मानवनिर्मित उपग्रह कोणता? तर ऑप्शन आहे अ एक्सप्लोरर, ब स्पुटनिक 1, क ल्युना 1, ड सोयुज 1। तर उत्तर आहे ऑप्शन बी स्पुटनिक 1। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 3। पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? तर ऑप्शन आहे अ हाडे, ब त्वचा, क स्नायू, ड मज्जासंस्था। तर उत्तर आहे ऑप्शन ड मज्जासंस्था। पोलिओमुळे मज्जासंस्था या भागावर परिणाम होतो। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। नेत्रपटलास डॅश डॅश या विकारामुळे अपारदर्शकता येते। तर ऑप्शन आहे अ मोतीबिंदू, ब काचबिंदू, क निकटदृष्टिता, ड रातआंधळेपणा। तर उत्तर आहे ऑप्शन अ मोतीबिंदू। नेत्रपटलास मोतीबिंदू या विकारामुळे अपारदर्शकता येते। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। जड पाण्यामध्ये प्रामुख्याने कोणता पदार्थ असतो? तर ऑप्शन आहे अ कॅल्शियम, ब सोडियम, क कार्बन, ड क्लोरीन। तर उत्तर आहे ऑप्शन अ कॅल्शियम। जड पाण्यामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम पदार्थ असतो। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन आहे अ स्कर्वी, ब मुडदूस, क बेरीबेरी, ड रातआंधळेपणा। तर उत्तर आहे ऑप्शन ब मुडदूस। मुडदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून क्लिनाइन कोनेल मिळते? तर ऑप्शन आहे अ निलगिरी, ब रबर, क सिंकोना, ड बेहडा। तर उत्तर आहे ऑप्शन क सिंकोना। सिंकोना या वनस्पतीपासून क्लिनाइन म्हणजेच कोयनेल मिळते। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 8। रक्तदाबाच्या विकारावर खालीलपैकी कोणती वनस्पती उपयुक्त ठरली आहे? तर ऑप्शन आहे अ बाभूळ, ब कडुलिंब, क हिरडा, ड तुळस। तर उत्तर आहे ऑप्शन ड तुळस। तुळस ही रक्तदाबाच्या विकारावर अतिशय उपयुक्त ठरली आहे। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? तर ऑप्शन आहे अ हायड्रोजन, ब ऑक्सिजन, क हेलियम, ड कार्बन डायऑक्साईड। तर उत्तर आहे ऑप्शन ड कार्बन डायऑक्साईड। कार्बन डायऑक्साईड हा वायू सर्वात हलका आहे। आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10। मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा
आणि व्हिडिओला लाईक करा. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन आहे अ 40%, ब 4%, क 13%, ड 31%. तर उत्तर आहे ऑप्शन ब 4%. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण 4% इतके असते. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जाते? तर ऑप्शन आहे अ कार्डिओग्राफ, ब टेथास्कोप, क थर्मामीटर, ड अल्टीमीटर. तर उत्तर आहे ऑप्शन ब टेथास्कोप. टेथास्कोप या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस ॲडमचे ॲपल म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन आहे अ थायरॉईड, ब प्लीहा, क यकृत, ड स्वादुपिंड. तर उत्तर आहे ऑप्शन अ थायरॉईड. थायरॉईड या ग्रंथीस ॲडमचे ॲपल म्हणून संबोधले जाते. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. मधुमेह हा डॅश डॅश या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. तर ऑप्शन आहे अ साखर, ब कॅल्शियम, क इन्शुलिन, ड ग्लुकोज. तर उत्तर आहे ऑप्शन क इन्शुलिन. मधुमेह हा आजार इन्शुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो? तर ऑप्शन आहे अ मलेरिया, ब कॉलरा, क आमांश, ड कॅन्सर. तर उत्तर आहे ऑप्शन अ मलेरिया. मलेरिया या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो. आता त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 15. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः डॅश डॅश वापरले जाते. तर ऑप्शन आहे अ तुरटी, ब सोडियम क्लोराईड, क क्लोरीन, ड पोटॅशियम परमॅंगनेट. तर उत्तर आहे ऑप्शन क क्लोरीन. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी क्लोरीन वापरले जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर ऑप्शन आहे अ हिवताप, ब कावीळ, क क्षय, ड देवी. तर उत्तर आहे ऑप्शन क क्षय. खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न हिवतापावरील प्रभावी औषध डॅश डॅश हे आहे. तर ऑप्शन आहे अ पेनिसिलिन, ब प्रायमाक्विन, क सल्फोन, ड टेरामायसिन. तर उत्तर आहे ऑप्शन ब प्रायमाक्विन. प्रायमाक्विन हे हिवतापावरील सर्वात प्रभावी औषध होय. आता त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी अतितीव्र म्हणजेच सर्वात तीव्र संसर्गजन्य रोग कोणता? तर ऑप्शन आहे अ कर्करोग, ब कुष्ठरोग, क इन्फ्लुएन्झा, ड मलेरिया. तर उत्तर आहे इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा हा रोग सर्वात अतितीव्र संसर्गजन्य रोग आहे. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. वांती व जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर ऑप्शन आहे अ हिवताप, ब कावीळ, क पटकी, ड देवी. तर उत्तर आहे ऑप्शन क पटकी म्हणजेच कॉलरा. वांती व जुलाब ही कॉलरा, पटकी या रोगाची लक्षणे आहे.
आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते रोग पाण्याद्वारे होत नाही? तर ऑप्शन आहे अ. कॉलरा, ब. हगवण, क. टायफॉइड, ड. हिवताप. तर उत्तर आहे ऑप्शन ड. हिवताप. हिवताप हा रोग पाण्याद्वारे होत नाही. चला तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ भेटत राहतील.